शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सततधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झालेले असेल आणि तुम्ही खरीप हंगाम 2024 चा पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहे। तरच तुम्हाला जो खरीप हंगाम 2024 चा आहे पीक विमा तो मिळू शकतो। तर मित्रांनो, जर तुमच्या पिकांचे नुकसान झालेले असेल या सततच्या पावसामुळे तर तुम्हाला पीक विमा क्लेम करणं अतिशय आवश्यक आहे। कारण पीक विमा क्लेम केल्याशिवाय तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही। नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत पीक विमा क्लेम करणे आवश्यक असते। तर मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही पीक विमा क्लेम करू शकता। त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यानंतर ही तक्रार तुम्हाला करावी लागणार आहे। तर ही सर्व प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशनवर आपल्या पीक नुकसानीची तक्रार करण्याकरिता गुगल प्ले स्टोअरवर जाऊन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ते ओपन करून घ्यावे। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाचा कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवडावा। त्यावर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यापैकी 3ऱ्या क्रमांकाचा क्रॉप लॉस हा पर्याय निवडावा। क्रॉप लॉस हा पर्याय निवडल्यानंतर पहिल्या क्रमांकाचं क्रॉप लॉस इंटिमेशन हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल। पीक नुकसानीची पूर्वसूचना या ठिकाणी द्यावी लागेल। त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून त्यावर OTP मागून घ्यावा। OTP टाकून अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। त्यामध्ये पहिले तुमचा हंगाम निवडून घ्यावा, त्यानंतर वर्ष, त्यानंतर कोणती स्कीम आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडून घ्यावी, त्यानंतर स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडून घ्यावं। हे निवडल्यानंतर सिलेक्ट बटनावर क्लिक करावं। त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही पीक विमा कुठून भरला आहे। तर यामध्ये 5 पर्याय दिलेले असतील। त्यापैकी बऱ्याच शेतकरी बांधवांनी CSC मधून आपला पीक विमा भरलेला आहे, त्यामुळे CSC हा पर्याय निवडावा। CSC निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर किंवा पॉलिसी नंबर आहे का ते विचारण्यात येईल। यावर होय करावे आणि आपल्या ॲप्लिकेशन क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यावा। ॲप्लिकेशन क्रमांक टाकल्यानंतर डन या बटनावर क्लिक करावे। डन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली पॉलिसी आपल्याला दिसेल, त्याला सिलेक्ट करून घ्यावं। सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्या शेतकरी बांधवांची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। त्यापैकी तुम्ही कोणत्या पिकाचा पीक विमा या ठिकाणी भरलेला आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करावं। त्यासाठी त्या पिकावर या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करावं। त्यावर क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचा हा फॉर्म ओपन होईल। तर यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल। तर पहिला पर्याय आहे टाईप ऑफ इन्सिडन्स, म्हणजेच कोणत्या कारणामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाले। तर सध्या सततचे पाऊस सुरू आहे, त्यामुळे एक्सिस रेनफॉल हा पर्याय या ठिकाणी निवडावा। त्यानंतर तारीख कोणती निवडावी आता हे लक्षात असू द्या। तुम्ही ज्या दिवशी तक्रार करत असाल तर त्याच्या शक्यतोवर 1 दिवस आधीची तारीख या ठिकाणी टाकावी। तर त्या आपण या ठिकाणी 2 तारखेला आपली तक्रार करत आहोत, त्यामुळे 1 तारीख या ठिकाणी निवडून घेऊयात। 1 तारीख निवडल्यानंतर ओके बटनावर क्लिक करावं। त्यानंतर आपल्या पिकाची स्थिती काय आहे, तर यामध्ये स्टँडिंग क्रॉप हा पर्याय निवडावा। कारण सध्या तरी सर्व पिकं उभी आहेत। स्टँडिंग क्रॉप निवडल्यानंतर आपलं पर्सेंटेज किती आहे, क्रॉप लॉस पर्सेंटेज, ते या ठिकाणी निवडून घ्यावं। आपण शक्यतोवर 80 ते 90च्या दरम्यान टाकावं। त्यानंतर रिमार्क्समध्ये या ठिकाणी तुम्ही क्रॉप लॉस किंवा इतर काही कारण या ठिकाणी टाकू शकता। क्रॉप लॉस टाकल्यानंतर आता तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट हा पर्याय दिसेल। तर यामध्ये तुम्ही तुमची पीक विमा पावतीसुद्धा अपलोड करू शकता किंवा मग शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीचे फोटोसुद्धा अपलोड करू शकता। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या शेतात बरंच पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्याचा फोटो काढून आपण अपलोड करत आहोत। त्यानंतर व्हिडिओ अपलोड करण्याचं काम नाही। त्यानंतर खाली शेतकऱ्याची माहिती दाखवली जाईल। तर शेतकऱ्याची माहिती दाखवली जाईल, त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित तुम्ही भरली आहे की नाही ते या ठिकाणी योग्यरित्या चेक करून घ्यावं एकदा। तर लक्षात असू द्या 72 तासांच्या आतमध्ये तुम्हाला ही तक्रार करावी लागेल। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावं। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डॉकेट ID या ठिकाणी तयार होऊन जाईल। तो डॉकेट ID या ठिकाणी सेव्ह करून घ्यावं, कारण ते तुम्हाला पुढील रेफरन्सकरिता या ठिकाणी कामी येईल। तर अशा प्रकारे तुम्ही ही तक्रार करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सततच्या पावसामुळे जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर तुम्ही पीक विमा क्लेम करू शकता। आशा करतो की तुम्हाला ही माहिती व्यवस्थितपणे समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।